अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला आता आम्ही निघालेलो आहोत आणि कुठे जात आहे तर ते इथून पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच मी की कुठे काय अचानक प्लॅनिंग झालेली आहे तर निघालो आहोत। चला तर 3 ते 4 दिवसाच्या गॅपनंतर आपला व्हिडिओ आलेला आहे आणि गॅप येण्याचं कारण म्हणजे आम्ही बाहेर गेलेलो होतो। बाहेर कुठे तर आम्ही अलिबागला गेलेलो होतो। तर तिकडे बीचवरती वगैरे उन्हाळ्याचं थोडंसं मुलांना आता थोड्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत म्हटलं जाऊन येऊ, थोडाफार मुलांनाही एन्जॉय होईल किंवा आपलासुद्धा थोडाफार मूड चेंज होतो त्यासाठी। तर आधी आम्ही रस्त्यात मध्ये जाताना नाश्ता वगैरे करायचा होता, तर त्यासाठी रस्त्यात आम्ही थांबवलेलं होतं। सकाळचे आता 9 वाजलेले असतील आणि मग आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो होतो एका ठिकाणी, कारण मुलांनाही भूक वगैरे लागलेली होती। सकाळी लवकर आम्ही 6:45ला घरून निघालेलो होतो। तर मध्ये म्हटलं चला आता थोडंसं इथे काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊया, म्हणजे निघालो एकदाच किंवा थोडाफार उशीर होईलच त्यासाठी। तर आता इथे हॉटेलवरती नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो होतो आणि अचानकच आमची प्लॅनिंग झालेलं होतं, काही अगोदर नियोजन वगैरे काहीच नव्हतं निघायचं। तर त्यामुळे अचानकच तुमच्यासोबत व्हिडिओ येत आहे आपला। बघा गाईज, या माझ्या 2 मावश्या आहेत। आपले कुठे तर नाश्त्यासाठी आम्ही मिसळपाव घेतलेली होती, कारण उशीर वगैरे झाला तरीसुद्धा काही टेन्शन नसेल म्हणून सकाळीच आम्ही मस्त छान मिसळपाव इथे घेतलेली होती। आणि हे छोटे 2 आहेत ना, त्यांच्यासाठी वडे घेतलेले होते, मेंदू वडे। पण त्यांनी काहीच खाल्लं नाही, तिथे चिप्स वगैरे याच्यावरतीच राहतात लहान मुलं, असं कुठे जायचं असलं की काही खात वगैरे नाही। तर मग त्यांनी काहीच घेतलं नाही, वडेसुद्धा खाल्ले नाही आणि मिसळपावही नाही। आम्ही सगळ्यांनी मस्त छान पोटभर ते नाश्ता वगैरे करून घेतला, एक मिसळपाव घेऊन, आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही निघालेलो होतो। मस्त वाटतं रस्त्यावरती, सगळीकडे हिरवगार आणि उन्हाळा असून सुद्धा। आणि आम्ही निघालो ना, तर त्या दिवशी वातावरण जरा थोडंसं म्हणजे असं पावसासारखंच होतं। जास्त ऊन वगैरे नसल्यामुळे आमचाही फायदा झाला, किंवा मुलांचा, जास्त करून मुलांना ऊन वगैरे असलं तर खूप जास्त उन्हाचाही त्रास होतो। तर त्यामुळे मस्त छान निघालेलो होतो, ऊन वगैरे नव्हतं आणि वातावरण पण खूप छान होतं। बाहेरचं तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीचं आहे। आणि इतकी सारी गर्दी, आम्ही सगळेजण, ही सगळी फॅमिली आहे आमची। तर या बहिणी आहेत, म्हणजे मावस देराण्या हे आहेत आणि बहिणी आहे। आमचं माहेर एकच आहे। आता मागे लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की, आणि आम्ही एकाच ठिकाणी राहतो त्यामुळे इकडे उतरल्यानंतर मग आम्ही आता बीचवरती जायला निघालेलो आहोत। आणि वातावरण व्यवस्थित असल्यामुळे जास्त ऊन वगैरे नव्हतं, त्यामुळे जरा छान वाटत होतं। पण अलिबागला इतकं काही जास्त हे वाटलं नाही, कारण पाणी जरा आतमध्ये होतं, जास्त पाणी नव्हतं इथे बीचवरती। त्यामुळे आम्ही जास्त आतमध्ये काही गेलो नाही, थोडं बाहेरच थांबलेलो होतो। फक्त ह्या मुलांनाच थोडंसं वाटत होतं आतमध्ये जावंसं पाण्यात, तर मग थोडंफार त्यांना नेलं पाण्यात आणि जवळच्या जवळच आम्ही तिकडनं निघणार होतो लगेच। एवढं गंद पाणी आहे। तिकडे आम्ही 15-20 मिनटंच तेवढं थांबलो, मुलांना एन्जॉय म्हणून थोडंफार। हे लहान मुलं काही ऐकत नव्हते त्यांच्यासाठी। आणि लगेच मग आम्ही तिथे मस्त छान घोडा वगैरे घेतला सगळ्यांनी आणि बीचवरती 2-4 फोटोशूट वगैरे केलं। आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो काशीद बीचला जाण्यासाठी।
तर इकडे जसं जसं येत होतं ना तसं तसं वातावरण इतकं छान आणि मस्त वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं वातावरण. आणि दीदीलाच सांगितलेलं होतं मी की तू थोडंफार शूट वगैरे जे आहे ना करून घेत जा. आणि तिकडे गेलो मग आम्ही रूम केली आधी अगोदर, तिकडे चेंज वगैरे केलं आणि बीचवरती आलेलो होतो त्यानंतर मग सगळ्याजणी. तर आधी नाश्ता करून घ्यायचा होता आम्हाला, कारण रूमवरून इकडे येईपर्यंत 4 वाजलेले होते आणि सगळ्यांना भूक लागलेली होती. सकाळचं आम्ही मिसळपाव तेवढं खाल्लेलं होतं. मग इकडे जास्त काही नव्हतं, मॅगी आणि वडापाव हे 2च ऑप्शन होते. मग आम्ही सगळ्यांनी वडापावच मागवले. ज्यांना मॅगी हवी होती त्यांनी 1-2 जणांनी मॅगी मागवली. आम्ही तर वडेच घेतलेले होते आणि मस्त नाश्ता वगैरे केला आणि बीचवरती गेलो. इकडचं मी जास्त शूट वगैरे काहीच केलेलं नव्हतं, कारण खूप सारी गर्दी वगैरे होती आणि म्हटलं नको एवढं काही घ्यायला. त्यामुळे मी इकडचं काहीच शूट केलं नाही. मुलांसाठी असे खेळणे वगैरे घेऊन घेतलेले होते, म्हणजे हे दोघं ओम आणि राम तिथे खेळत राहतील त्यासाठी. रात्री मग आम्ही 7:30ला आम्ही रूमवरती आलेलो होतो. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर आलेली होती. 9 वाजलेले आहेत रात्रीचे. आता आलो आम्ही तिकडनं थोडंसं फ्रेश वगैरे झालो बीचवरून आल्यानंतर. आणि आता जेवण राहिलेलं आहे अजून, आता जेवण करू थोड्या वेळामध्ये. त्यानंतर मग हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी परत आम्ही छान मस्त सकाळी तयारी वगैरे करून, आणि आमच्या रूमच्या जवळच इथं बीच होता आणि आम्हाला ते माहीतच नाही. आम्ही 1 किलोमीटर थोडं लांब तिकडे गेलेलो होतो आणि नंतर मग सकाळी जेव्हा हे जेंट्स लोकं गेले ना तेव्हा कळालं की इकडे जवळच आहे. तर आम्हाला सकाळी पाण्यात वगैरे भिजायचं काहीच नव्हतं. थोडंफार 2-3 रील्स वगैरे शूट करायच्या होत्या तेवढ्या आणि लगेच निघायचं होतं इकडनं. तर त्यासाठी मग आम्ही इथं सकाळीच नाश्त्याला तर दुसरं काही ऑप्शनच नाही आहे, हेच एक होतं आणि कांदे पोहे होते. मग कांदे पोहे वगैरे घेतले, छान नाश्ता वगैरे केला आणि मस्त चहा घेतला. आणि लांबून तर असं वाटतं ना, हा जो सीन आहे ना, हे सगळं नुसतं बघतच राहावं असं वाटतं. खरंच आपली प्रकृती इतकी सुंदर आहे ना, आणि तेवढी स्वच्छता खरंच आपण पाळलीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी जिथं जातो ना तिकडे. कारण आपल्यामुळेच सगळीकडे घाण वगैरे जी आहे ती होत असते. तर तेवढी आपण काळजी मात्र घेतली पाहिजे. आणि इतकं मस्त वाटत होतं ना इथं, निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे पाणीच पाणी समुद्राच्या इथं, तर बापरे. आणि उगाच इतक्या लांब आम्ही कालच्या दिवशी गेलेलो असं वाटत होतं. शनिवारी आम्ही सकाळी घरून निघालेलो होतो आणि हा रविवारचा दिवस आहे सकाळचा. तर असं सगळं मस्त काय काय इथं थोडंफार शूट वगैरे, फोटो वगैरे काढायचे होते तेवढे काढून घेतले. परत मुलं काही ऐकायचं नाव घेत नाही. ते थोडेफार पाण्यामध्ये भिजलेलेच होते. तर मग सारखं आपल्याकडून पण काही येणं होत नाही. तर तेवढं एन्जॉय म्हणून त्यांना भिजू दिलं. परत रूमवरती आलो. ते फ्रेश वगैरे झाले आणि पुन्हा मग आम्ही निघालेलो होतो आता तिथून. आणि हा सगळा रस्ता बघा किती छान मस्त वाटतंय. सगळीकडे आंब्याची झाडं वगैरे अशी बरीचशी काय काय झाडं आहेत आणि रस्ता थोडा छोटा आहे तिकडनं येण्यासाठी. आणि आता आलेलोच आहोत म्हटलं तर आपण मस्त बाप्पाच्या दर्शनाला पालीला जाऊन येऊया असा विचार चालू होता. तेवढं दर्शनही होऊन जाईल त्यासाठी. तर मग आम्ही तिकडनं निघालेलो होतो आणि तेवढ्यातच इतका पाऊस वगैरे चालू झाला ना. आम्ही जसं इथं पालीला उतरलो तसं जोराचा म्हणजे पाऊस जो आहे तो चालू. थोडं वातावरण होतंच तिकडे तसं, पण मग आम्ही तिथं उतरल्यानंतर चांगलाच जोराचा पाऊस सुरू झालेला होता.
ह्या वर्षाचा पहिला पाऊस म्हणजे आपल्या पालीला बल्लाळेश्वराच्या दर्शनाला जाताना म्हणजे एक प्रकारचा आपल्या बाप्पाचा आशीर्वादच झाला. तर मस्त भिजलो आम्ही तिथं थोडंफार पावसामध्ये आणि मला लगेच निघायचं होतं कारण परत पोचायला उशीर वगैरे झाला, रात्र होऊ नये त्यासाठी. तर पूर्ण तिथं सगळीकडे म्हणजे त्या साईडला पाऊसच होता त्या भागामध्ये. आणि मग दर्शन वगैरे घेतलं, मस्त छान प्रसाद वगैरे घेतला आणि निघालेलो होतो आता घराकडे येण्यासाठी. तर आपल्याकडच्या साईडला अजिबात पाऊस नव्हता, पण तिकडे पालीला छान मस्त असं जोराचा पाऊस आलेला होता त्या दिवशी. आणि मंदिरांमध्ये कुठेही जा, फोटोशूट किंवा व्हिडिओ अलाउड नसतात. त्यामुळे तुमच्यासोबत काही शेअर करणं झालं नाही किंवा तुम्हाला मी बाप्पाचं दर्शन काही दाखवता आलं नाही मला. आम्ही पण तिथं मस्त छान दर्शन घेतलं आणि आता घराकडे निघालेलो आहोत. तर अशी आमची 2 दिवसाची ट्रिप झालेली होती. मस्त छान सगळ्यांनी मज्जा, मस्ती, एन्जॉय खूपच जास्त केलेला होता. आणि चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईपही करा, जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.